जय आदिवासी। आज मावळ या ठिकाणी होणारा आदिवासी उलगलन मोर्चासाठी खेड तालुक्यातून अनेक समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। त्यामध्ये खेड तालुका आदिवासी उत्सव समितीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक नगरसेवक राहुलदादा अडारी, त्याचप्रमाणे बोमाळे गावचे सरपंच अडारी साहेब, शिक्षक संघाचे सभापती, आमचे सहकारी मित्र रामचंद्र शिंगाडे सर व उपस्थित सर्व खेड तालुक्यातील तमाम आदिवासी संघित समाजाच्या वतीने या उलगुलन मोर्चाला आम्ही जाहीरपणे या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हा जो बंजारा समाज आहे, हा बंजारा समाज अफगाणिस्तानातनं व्यापारासाठी फिरत फिरत महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये आला आणि आज या ठिकाणी आदिवासी समाज या देशाचा मूळ मालक, या मूळ मालकामध्ये आरक्षण मागत आहे। या ठिकाणी सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर चुकून या समाजाला आपण आरक्षण देऊ इच्छिता तर निश्चितपणे येत्या काळामध्ये हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण खेड, आंबेगाव, मावळ, जुन्नर, सह्याद्रीच्या पट्ट्यातनं एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये उभं करत आहे आणि हे आंदोलन मुंबई या ठिकाणी जाणार आहे आणि निश्चितपणे या पश्चिम पट्ट्याच्या आमच्या सह्याद्रीमधनं पाणी असेल, रस्ते असेल, हे येत्या काळामध्ये आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या ठिकाणी आम्ही सरकारला देतो। काही झालं तरी निश्चितपणे बंजारा समाज हा आदिवासीमध्ये येऊ शकत नाही, याची निश्चितपणे सरकारने दखल घ्यावी। या ठिकाणी आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने मावळ माझ्या आदिवासी बांधवांना जाहीरपणे पाठिंबा देतो आणि या ठिकाणी आपल्याला विनंती करतो का निश्चितपणे हा आदिवासी समाज या देशाचा मूळ मालक आहे। आज आदिवासीवरती अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार सहन होत आहेत। आज आमच्या आदिवासी समाजामध्ये जे शासकीय आश्रमशाळा ज्या आहेत, या ठिकाणी सेंटर किचनचा प्रश्न आहे, आमच्या आदिवासी समाजाचा पाण्याचा प्रश्न आहे। आजही आदिवासी भागातील रस्ते, अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते या ठिकाणी आदिवासी भागामध्ये आहे, कुठल्याही आदिवासी भागामध्ये जायला रस्ते नाहीत। या सर्व गोष्टीचा विचार सरकारने या येत्या काळामध्ये घ्यावा। सेंटर किचन हे बंद झालं पाहिजे। आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये सेंटर किचन या ठिकाणी जेवणामध्ये आळ्या सापडल्या आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मी आदिवासी समाजाच्या वतीने करत आहे। या ठिकाणी आम्ही सर्वजण या उलगुलन मोर्चामध्ये सामील होत आहेत। तरी पुन्हा एकदा आम्ही तालुक्याच्या वतीने या मोर्चाला पूर्णपणे पाठिंबा देत आहेत। जय आदिवासी।